जास्त परताव्याचे आमिष दाखवून गोव्यातील सुमारे 500 गुंतवणूकदारांची 2,90,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने सिंधुदुर्गातील तिघांना अटक केली आहे। सुभाष धुरी वय 45 राहणार सिंधुदुर्ग, दिगंबर भट वय 40 राहणार सावंतवाडी आणि सारिका पिळणकर वय 40 राहणार सावंतवाडी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बायो इस्टेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मापसा येथे आपले कार्यालय थाटले होते। कंपनीचे संचालक गुलाबराव करंजुले, त्यांची पत्नी अश्विनी करंजुले, आनंद केवलरामाणी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके यांनी गुंतवणूकदारांना विविध योजनांची भुरळ घातली। तोरसे पेडणे येथील जमिनीत गुंतवणूक, कंपनीची विशेष निवृत्ती वेतन योजना तसेच बायोकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष त्यांनी दाखवले होते। या आमिषाला बळी पडून सांतइस्तेव येथील वेनॉन डायस यांच्यासह राज्यातील सुमारे 500 जणांनी या कंपनीत 2,90,00,000 रुपयांची गुंतवणूक केली। मात्र गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना ना भूखंड मिळाले ना परतावा। संशयितांनी त्यांचे म्हापसा येथील कार्यालय बंद करून पोबारा केला, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले। वेनॉन डायस यांनी या प्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली। या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी कंपनीच्या संचालकांसह इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सोमवारी 22 डिसेंबर सुभाष धुरी, दिगंबर भट आणि सारिका पिळणकर या तिघांना अटक केली। गुलाबराव करंजुले आणि त्याचे इतर सहकारी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। आर्थिक गुन्हा विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का याचा शोध घेतला जात आहे। फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणि रकमेचा आकडा वाढण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे।